नमस्कार. विषय महत्त्वाचा, गंभीर आणि जिव्हाळ्याचा असे तिन्ही आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सरांचं अभिनंदन. आता जसं सरांनी सांगितलं की नीट नावाची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये असलेल्या जागा आणि बसणाऱ्या मुलांची संख्या यांचं गुणोत्तर काही जुळत नाही. थोडीशी पार्श्वभूमी याची बघायला पाहिजे की आपल्याकडं याच्या अगोदर 18 ते 20 प्रकारच्या मेडिकल एक्झाम्स होत्या. म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या CET पासून ते प्रत्येक अभिमत विद्यापीठापासून प्रत्येक कॉलेजची वेगळी CET, आणि त्यामुळे मुलांना 18-20 CET द्यायला लागायच्या. म्हणून सरकारने 2013 साली निर्णय असा केला की देश पातळीवर एक CET घ्यायची, NEET नावाची. 2013ला पहिल्यांदा ही CET झाली आणि ती पुढच्याच वर्षी बंदही पडली, कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक आडकाठी आणली, ती CET रद्द झाली. त्याच्यानंतर परत गेल्या वर्षी ती CET सुरू झाली आणि आता मात्र ती काही रद्द होण्याची शक्यता कुठलीही नाही. त्यामुळे आता याच्यापुढं मेडिकलच्या कुठल्याही प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ही NEET नावाची परीक्षा कंपल्सरी झालेली आहे. पण याचा एकंदर जर आपण तेव्हापासूनचा इतिहास पाहिला, 2013ला जेव्हा पहिली एक्झाम झाली 720 मार्काची परीक्षा, तेव्हा पहिलीच परीक्षा होती, पण अनेक मुलांना मायनस मार्क पडले त्याच्यामध्ये. आणि याचं एकमेव कारण की त्या परीक्षेचं एकंदर स्वरूप आणि त्याचा एकंदर असलेला आवाका हाच कळला नाही, झेपलाही नाही खरं म्हणजे. आणि मग निगेटिव्ह मार्किंग ही पहिल्यांदा मुलांना बघायला मिळालेली पद्धत, आणि ती न झेपल्यामुळे मुलांचे मार्क निगेटिव्हमध्ये गेले. कारण थापा मारायची सवय, नाही आलं तर मार थापून हो पुढं, बसली गोळी तर बसली, या पद्धतीने उत्तरं दिल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले. त्यानंतर 2014ची ही परीक्षा महाराष्ट्राची जरी झाली तरी तीही NEETच्याच धर्तीवर घेतली गेली, कारण पुढं मागे NEET डोक्यावर बसलीच तर आपला असावं 11वी + 12वीचा अभ्यासक्रम प्लस निगेटिव्ह मार्किंग, अशी ती परीक्षा झाली. 2015मध्ये मात्र पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळं सरकारने 11वी + 12वीही काढून टाकलं, फक्त 12वीच्या अभ्यासक्रमावर महाराष्ट्राची CET मेडिकलची आणि निगेटिव्ह मार्किंगही काढून टाकलं. 2016मध्ये असंच होतं, पण अचानकपणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे परत एकदा 11वी + 12वी आणि निगेटिव्ह मार्किंग हे अंगावर आलं. आणि यावर्षी दुसरं वर्ष झालं या NEETचं. 3 लाख मुलं बसणार, 3000 जागा फक्त BDS आणि MBBSला सरकारी कॉलेजात, आणि 4-4.5 हजार जागा ह्या प्रायव्हेट कॉलेजात. असं जर आपण सगळं गृहीत धरलं तर असणारी कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि खूप टफ पण आहे. आणि मग आपल्या मुलांना का तेवढं पुढं जात नाहीत याचं बेसिक कारण जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपली अत्यंत कमी पडणारी प्रॅक्टिस. कारण बाहेर जर तुम्ही पाहायला गेलात तर याची 2-2 वर्ष अतिशय रिगरस अभ्यास आणि प्रॅक्टिस केली जाते. 720 पैकी 450च्या वर मार्क मिळवायचेच अशा पद्धतीने इथे मुलांची प्रॅक्टिस होते. आणि दुसरं एक दुर्दैवाने गेल्या वर्षीपासून सुरू झालेला प्रकार आहे, जो काही 2-3 वर्षापासून इंजिनिअरिंगमध्ये पण सुरू झाला, तो म्हणजे रिपीट करणे. म्हणजे 2016मध्ये अनेक मुलांनी NEET एकदम आल्यावर झेपले नाही म्हणून 1 वर्ष ड्रॉप घेतला, 17ला NEET दिली. आत्ता 17मधल्या अनेक मुलांनी ऑलरेडी ड्रॉप घेतलाय. ड्रॉप घेतला म्हणजे कमी मार्क पडले म्हणून परत देत आहेत. ते आत्ता 2018मध्ये NEET देणार आहेत. आणि त्यामुळे हाही एक विद्यार्थ्यांचा मोठा चंक हा आपल्यामध्ये ॲड होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ता म्हणजे तुम्ही कुठल्याही मोठ्या क्लासेसमध्ये जाऊन बघा, एक बॅच ही रिपीटर्स बॅच अशी म्हणून ऑलरेडी जूनपासून सुरू झालेली आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्या पुढचं जे टार्गेट आहे किंवा आपल्या पुढचा जो एक काय म्हणूया हिमालय आहे तो लक्षात घेतला पाहिजे. 11वीला असलेल्या मुलांना एक महत्त्वाचं की जर PCB 3च विषय घेतले असतील, मॅथ्स लागत नाही म्हणून सोडून दिलं असेल, तर माझी विनंती आहे की मॅथ्स कॉलेजमध्ये आता शक्य नसेल तर किमान क्लासमध्ये तरी मॅथ्स ठेवा 11वीच्या वर्षी. कारण फिजिक्सचा पाया सगळा मॅथ्समध्ये आहे. मॅथ्स सोडून दिलं तर फिजिक्स अत्यंत अवघड जातं, आणि मग फिजिक्स नाही तर PCBवर परीक्षा असल्यामुळे त्यातला एक पाय हा तुटलेला सापडतो.
कारण कुठलाच विषय आता कमी असून चालणार नाही, कारण आपलं टार्गेट आहे 100तल्या एकामध्ये मला बसायचं आहे. आणि म्हणून ही जी NEET आहे ह्याची तयारी खरोखरच 11वी पासून, कारण इथं काही 11वीची पण मुलं आहेत, त्यांच्याही पालक आहेत, म्हणून त्यांच्यासाठी तर महत्त्वाचं 11वी पासूनच सुरू करायला लागेल. कारण 11वीचा पोर्शन प्लस 12वीचा पोर्शन, 12वीत गेल्यानंतर दोन्ही वर्षाचं एकदम करणं तर शक्यच नाही, कारण ऑलरेडी पोर्शन खूप जास्ती आहे. त्यामुळे 11वीला आत्तापासून जर सुरुवात केली आणि अतिशय सिस्टमॅटिकली सुरुवात केली तर हे नक्की बऱ्यापैकी आपल्या आवाक्यात येऊ शकतं. शेवटचे 4 ते 5 महिने हे पूर्णपणे सरावासाठी द्यायला पाहिजेत. जितक्या जास्त सराव परीक्षा आपल्याला घेता येतील तेवढी ह्या परीक्षांची तयारी होईल. कारण अशा अनेक मुलांच्या तक्रारी परीक्षा झाल्यानंतर येतात की आमचं जरा गडबड अशी झाली की आमचा पेपरच पूर्ण झाला नाही. आता पेपर पूर्ण न होण्याचं कारण काय? पेपर पूर्ण न होण्याचं कारण एवढंच, सराव कमी पडला. कारण सगळेच्या सगळे प्रश्न काही कोणाला सोडवता येतात अशी परिस्थिती नाही. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जे येत नाहीत ते सोडूनच द्यायचे प्रश्न आहेत. सोडायचे कुठले हे समजायला जर 1.5 मिनिट लागत असेल तर ते डेंजरस आहे. आणि म्हणून जितकी प्रॅक्टिस वाढेल आपल्याला बरोबर प्रश्न वाचल्यानंतर, आणि मला खात्री आहे प्रश्न वाचल्यानंतर 10 सेकंदामध्ये आपल्याला समजतं की हे आपल्याला येणार आहे पटकन का येणार नाही आहे, सोपं वाटते का अवघड वाटते. सोपं वाटत असेल तर सोडवावं, नसेल तर पुढे जायला पाहिजे. मुळात सगळे प्रश्न पूर्ण करणं, कारण काही वेळेला शेवटचे 2-4 प्रश्न सोपे असू शकतात आणि केवळ आपण तिथपर्यंत पोचू शकलो नाही म्हणून ते प्रश्न झाले नाहीत असं व्हायला नको. म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्याशिवाय पर्याय नाही. मला वाटतं बुटले सरांनी जो आत्ता उपक्रम हा डीपरचा सुरू केला आहे तो त्याच्यासाठीच केलेला उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या परीक्षांची खऱ्या अर्थाने मॉक टेस्ट म्हणा किंवा त्याला प्रॅक्टिस सेशन म्हणा हे मिळाले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपण तयारी झाली पाहिजे आपली. आणि कुठं कमी पडतोय ते रिव्हिजिट करून आपल्याला तेवढं आपलं तयारी वाढवून परत ते करायला पाहिजे. हे जेव्हा आम्ही करू, कारण खरोखरच परत लक्षात घ्या 3000 फक्त गव्हर्नमेंटच्या जागा आहेत MBBS आणि BDS मध्ये. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या जागाचा फार विचार सगळे करत असतील असं मला वाटत नाही, कारण त्यांच्या फिया प्रचंड आहेत आणि त्या फिया पुढची 4-5 वर्ष भरणे, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याला येणारा खर्च, हे सगळं कुठंतरी 1-1.5 कोटीच्या घरात जर जात असेल तर ते सर्वसामान्य माणसाच्या निश्चितपणे आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सगळ्यांचं फर्स्ट प्रेफरन्स आणि पहिलं टार्गेट हे निश्चितपणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हेच असणार आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे जर टार्गेट असेल तर आपल्याला ज्यांचे 12वीत आहेत त्यांना पुढचे 8 महिने, जे 11वीत आहेत त्यांना पुढचे 20 महिने हे याची अतिशय तयारी करावी लागणार आहे. याच्यात कुठलाही वाद असू शकत नाही. बहुतेक सगळ्यांनी क्लासही लावले असतील किंवा त्यांच्या शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये, मला वाटतं तुमच्या कॉलेजमध्ये स्वतः तयारी करून घेतली जाते त्याची NEETची. ती तयारी जेव्हा आपण करणार आहोत त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तयारी करायला लागणार आहे आपल्याला. आता काही त्यातल्या दुसऱ्या गोष्टी पण बघायला पाहिजेत. सध्या आपल्याकडे अशी अजून एक ट्रॅडिशन आली आहे की समजा नाही तर मेडिकल ॲडमिशन मिळत, चला जाऊ बाहेर. बाहेर म्हणजे कुठं? रशिया, चायना, फिलिपिन्स अशा देशांमध्ये जाण्याची पद्धत आलेली आहे. कारण खरोखरच इथल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजपेक्षा तिथलं शिक्षण स्वस्त पडतं अशी आत्ताची परिस्थिती आहे. पण त्यातला धोकाही समजून घेतला पाहिजे. एक तर प्रश्न आहे भाषेचा. रशियामध्ये गेलं तर रशियन लँग्वेज शिकावीच लागते, कारण तुम्ही पेशंटशी डील करत असल्यामुळे तुम्हाला रशियन बोलता आलं नाही तर तुम्ही डॉक्टर होऊच शकत नाही. सेम थिंग इज ट्रू विथ चायना, सेम थिंग इज ट्रू विथ फिलिपाईन्स. पण त्यातला दुसरा जो भाग आहे तो थोडा डेंजरस आहे. तिथे 6 वर्षाचं एज्युकेशन मेडिकलचं पूर्ण करून आल्यानंतर भारतात तुम्हाला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येत नाही, तुम्हाला डॉक्टर म्हणून रेकग्निशन नाही जोपर्यंत तुम्ही भारतातली परीक्षा देत नाही. आणि ती भारतातली परीक्षा देण्याकरता किमान 1 वर्षाचा कालावधी पुढचा जातो, म्हणजे 6 + 1 7. त्यानंतर भारतातली 1 वर्षाची इंटर्नशिप, 7 + 1 8. इथली मुलं जो 5.5 वर्षात कोर्स पूर्ण करून बाहेर पडतात तो तिथून आलेल्या मुलांना 8 वर्ष द्यावी लागतात. याची कुठेतरी मनाशी खुणगाठ बांधायला लागेल. म्हणजे जे अशा पद्धतीचा विचार बाहेर जाण्याचा करता आहेत
त्यांनी ह्याचाही विचार करावा लागेल की खर्च तर होणारच, प्लस 2.5 वर्ष मुळातच मेडिकलचं एज्युकेशन लेंगदी आहे. त्या लेंगदी एज्युकेशनमध्ये ही 2.5 वर्ष जर ॲड झाली तर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे सगळा जर प्रवास पाहिला तर हे खूपच मोठा प्रवास होतो. त्यामुळे याही दृष्टीने ज्यांच्या डोक्यात असे काही विचार असतील त्यांनी दुसरी बाजू पण त्याची लक्षात घेतली पाहिजे. आता कमिंग टू अदर थिंग्स, झालंय काय दुर्दैवाने आमच्याकडे मेडिकल 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 म्हणजे सरकारपासून सगळेच MBBS आणि BDS म्हणजेच फक्त मेडिकल असं कुठेतरी डोक्यात फिक्स झाल्यामुळं दुसरं काहीच आमच्याकडे बघण्याची इच्छा राहिली नाही. आणि म्हणून सरकारने सुद्धा गेल्या वर्षीपर्यंत परिस्थिती अशी होती की NEET जेव्हा कंपल्सरी झाली तेव्हा NEETच्या परीक्षेतनं फक्त MBBS आणि BDS ह्याच 2 ॲडमिशनसाठी NEET कंपल्सरी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे. उरलेले जे आहेत BAMS, BHMS, व्हेटरनरी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग या कशालाही NEET कंपल्सरी केलेली नसून आमच्या सरकारने मात्र एकदम 2 पावलं पुढे उडी मारून ह्या वर्षीपासून याही कोर्सेसला म्हणजे मला नाहीच जायचं MBBS BDSला तरी मी NEETच द्यायची अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे, विच इज रॉंग. पण दुर्दैवाने आमच्याकडं असं झालंय की सरकारने निर्णय घेतला की आपण तो मुकाट मान्य करतो, कुणीही त्याला ऑब्जेक्शन घेत नाही, कुणीही असं विचारत नाही की अरे तुम्ही आम्हाला 2 वर्ष आधी का निर्णय सांगत नाही, तुम्ही अचानक निर्णय कसा काय घेता, असं कुणी सांगत नाही. आणि म्हणून हे अशा प्रकारचे निर्णय होऊ शकतात. परंतु माझी आपल्याला रिक्वेस्ट अशी आहे, सुदैवाने NEET जरी कंपल्सरी झाली असली बाकीच्या कोर्सेसला तरी त्याच्या ॲडमिशन या महाराष्ट्रातल्या मुलांना महाराष्ट्रातच मिळणार आहेत. त्यामुळे काय होईल, महाराष्ट्राच्या CETतनं 140ला जी ॲडमिशन मिळेल असती 200 पैकी ती कदाचित तर 720 मधले 140ला मिळेल, काही फरक पडणार नाही. शेवटी मेरिट लिस्टमध्ये फरक पडणार नाहीये. पण बाकीचे पण कोर्सेस आहेत हे आपल्याला त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल BAMS BHMS, त्यातल्या BHMSची जरा थोडी परिस्थिती काही फार चांगली नाही आहे मला मान्य आहे, पण BAMS कडे सुद्धा मुलांचा बऱ्यापैकी ओढा आहे आणि BAMSच्या ॲडमिशन्स ह्या त्या मानाने बऱ्यापैकी प्रमाणात मिळत आहेत मुलांना, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्याच्या जोडीला जे बाकीचे कोर्सेस आहेत तेही आपण लक्षात घेतले पाहिजेत. से फॉर एक्झाम्पल वेटरनरी सायन्स, हाही 5 वर्षाचा कोर्स आहे, हाही गव्हर्नमेंट कॉलेजातच फक्त आहे, हाही अतिशय स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यालाही प्रचंड डिमांड आहे. म्हणजे फक्त सरकारी नोकरीच मिळते असं नाही, बँका इन्शुरन्स कंपन्या पण वेटरनरी डॉक्टर घेतात. एवढंच नाही तर परदेशात जाण्याच्या संधी पण त्यांना मिळू शकतात, त्यांना स्वतःचा व्यवसायही करता येतो, त्यांना नोकरीही करता येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण अतिशय स्वस्त आहे, कारण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच 5 आहेत. NEETच्या मार्कावर जरी प्रवेश प्रक्रिया असली तरी सुद्धा या प्रवेश प्रक्रियेचा आणि मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा एकमेकाशी काडी मात्र संबंध नाही. ही संपूर्णपणे वेगळी प्रवेश परीक्षा नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे राबवली जाते आणि त्यातनं याच्या ॲडमिशन्स होतात आणि मुलं आणि मुली दोघांनाही या कोर्समध्ये प्रवेश मिळू शकतो. अशाच प्रकारचे पॅरामेडिकलचे जे कोर्सेस आहेत, फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, याच्या जागा जास्ती आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज अगदीच कमी आहेत मला मान्य आहे, पण प्रायव्हेट कॉलेज जरी त्याची असली तरी त्या प्रायव्हेट कॉलेजच्या फीज किमान साधारण इंजिनिअरिंगच्या लेवलच्या म्हणजे 1,00,000-1.25 लाखाच्या बेतात आहेत. शिक्षणाचा कालावधी कमी आहे, म्हणजे 4च वर्ष ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशन धरून 6 वर्षात विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडू शकतो. रोजगार स्वयंरोजगार दोन्ही संधी मिळू शकतात. त्यामुळे या पॅरामेडिकलकडे पण आम्हाला कुठेतरी थोडंसं लक्ष देता येईल का? का नाही MBBS BDS झालं म्हणजे आता सगळं संपलंच असं मानायचं काही कारण नाही. याच्या व्यतिरिक्त पण 2 गोष्टी आहेत की ज्या दुर्दैवाने आम्ही फारसं लक्ष देत नाही. त्यातला एक कोर्स आहे नर्सिंगचा, त्याच्यात GNM म्हणजे डिप्लोमा नर्सिंग आहे, त्याच्यात बॅचलर्स डिग्री आहे BSc नर्सिंग, याच्याकडं पण बिलकुल लक्ष दिलं जात नाही. याची ॲडमिशन तर अतिशय सोपी आहे, म्हणजे खरं म्हणजे मिळतेच ज्याला हवी त्याला, कारण जागाच भरत नाहीत. परंतु अत्यंत डिमांडमध्ये असलेलं जगभरातलं करिअर आहे नर्सिंग आहे. त्याच्याच जोडीला आपण जर बघायला गेलं तर टेक्निशियन नावाचे कोर्सेस आहेत आमच्याकडे.
हे ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्सेस आहेत. 3 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतरचा. आज आपण बघितलं सिटी स्कॅन टेक्निशियन, MRI टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, हे सगळे टेक्निशियन्स आहेत. सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन लागतात. त्याच्यासाठीचं सुद्धा शिक्षण आपल्याकडं द्यायची सोय झालेली आहे. तेही शिक्षण आपण घेऊन टेक्निशियन म्हणून का होईना पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. कारण आज आपण बघायला गेलं निम्म काम हे टेक्निशियन्स करत असतात हॉस्पिटल्समध्ये. त्यामुळे याही प्रकारची अपॉर्च्युनिटीज ह्याच मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भात आपण पुढे जाताना मिळू शकते. NEETचे मार्क याच्यासाठी काही फार महत्त्वाचे ठरत नाहीत. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे अजून एक कॉलेज आपल्याकडे आहे पुण्यामध्ये, की फक्त देशात एकच कॉलेज आहे की ज्या कॉलेजामध्ये अतिशय स्वस्त एज्युकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचीही परीक्षा ही NEETच आहे. पूर्वी AFMCची स्वतंत्र परीक्षा व्हायची, परंतु जशी NEET लागू झाली तशी आता NEET हीच सगळ्यांची एकत्र परीक्षा आहे. त्यामुळे AFMCची पण NEET हीच परीक्षा आहे. त्यांची मात्र मेरिट लिस्ट जे तो ऑप्ट करतील ऑप्शन त्यांची वेगळी लावली जाते. 100 मुलं आणि 30 मुली अशा प्रकारे दरवर्षी आत घेतले जातात. त्यांचे स्वतंत्र इंटरव्ह्यूज AFMC घेते आणि त्या मुलांना आत घेते. परंतु हा कोर्सही तितकाच चांगला आहे. फक्त बॉन्ड आहे, म्हणजे 15 लाख रुपयाचा बॉन्ड द्यावा लागतो. म्हणजे आता तो वाढेलही कदाचित. तो बॉन्ड दिला नाही तर तुम्हाला नोकरी करा, म्हणजे नोकरी नसेल करायची त्यांच्याकडं MBBS झाल्यावर तर पैसे भरायचे आणि बाहेर पडायचे. परंतु एक वेगळा आणि चांगला ऑप्शन आहे. ऑप्ट करणारे त्यामानाने कमी असतात, कारण ही कंडिशन असल्यामुळे सगळ्यांनाच ते काय आवडत नाही. परंतु AFMCचा ऑप्शन जर तुम्हाला ऑप्ट करायचा असेल तर तुम्ही जेव्हा NEETचा फॉर्म भरून देणार आहात त्यावेळेला कृपा करून ते AFMCचा ऑप्शन सिलेक्ट करा, कारण त्या ऑप्शनमुळे तुम्हाला हा AFMCचा पण पर्याय शिल्लक राहू शकतो. त्यामुळे मेडिकलमधले हे सगळे ऑप्शन्स आपण कृपा करून विचारात घ्या. दुसरी गोष्ट, MBBS आणि BDS साठीच फक्त प्रयत्न करायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला पुढचं कोणाला 8 महिने कोणाला 20 महिने हे खूप कष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर प्रॅक्टिस, म्हणजे किती प्रॅक्टिस याला लिमिट नाही एवढी प्रॅक्टिस करावी लागेल. कारण आपल्याला त्या 3000 आणि ज्यांना अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज पाहिजे असेल त्यांना त्या पुढच्या 4000 तरी बसायचं आहे. अभिमत विद्यापीठंसुद्धा आता याच्याच कक्षेत आलेली आहेत. परंतु परत ह्या सगळ्यांचा प्रश्न येतो तो फीचा. म्हणजे गंमत अशी आहे, यंदा 15% जागा अभिमत विद्यापीठातल्या या पूर्वी मॅनेजमेंट कोटा होता तो सरकारने काढून टाकला. आमच्या म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचं सुद्धा मॅनेजमेंट कोटा वगैरे काही नाही म्हणले, फक्त NRI कोटा 15%. आणि त्याचा अर्थ काय, 5 पट फी जास्त आहे. ज्या कॉलेजची फी 6 लाख ऑलरेडी आहे तिथे NRI कोट्यातल्या माणसाला 30 लाख रुपये फी पडते. येतच नाहीत फार NRI, कारण 30 लाख रुपये वर्षाला भरून इथे एज्युकेशन घेण्यापेक्षा त्याच्या 1/3 पैशामध्ये रशियात मिळतंय ना. बरं, जो NRI त्याला करायचं काय भारतात येऊन, तो तिकडेही करू शकतो. त्या जागा रिकाम्या राहतात, मग त्या प्रायव्हेटली भरतात, सरकारच भरतंय आता. पण कॉलेजवाले खुश आहेत. पूर्वी त्यांना एकदाच 50 लाख मिळायचे आणि सगळ्यांनी एवढी फी घ्यायला मिळायची. आता दरवर्षी तो 30, 40, 50 लाख रुपये भरणार आहे पुढची 5 वर्ष. कॉलेजच भयंकर खुश झाले. सरकार आपणहून पोरं आणून त्यांच्या दारात उभी करते, ही घ्या तुम्हाला पोरं म्हणून. परंतु हे आपल्यासारख्यांना परवडणारं नाही, तेव्हा आपल्याला तो ऑप्शन्स घेता येणार नाही. त्यामुळे आपल्याला फक्त पर्याय एकच की बाकीच्या ऑप्शन्सचा पण विचार करणे, त्यातनंही करिअर चांगली निघू शकतात याचा कुठंतरी अभ्यास करणे किंवा याच्या संबंधीची माहिती करून घेणे. आणि आपल्याला MBBS आणि BDS याच्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर अतिशय सराव, जास्तीत जास्त सराव हा 11वी पासून सुरू करणे, एवढ्या काही गोष्टी आपण केल्यात तर हे मेडिकलच्या परीक्षांचं जे काही एक भीतीदायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यातनं आपण अगदी सहजरित्या बाहेर पडू शकू आणि मग कॉन्फिडन्स आणि काही प्रमाणात आपल्याला त्याच्यातलं यश हे नक्की मिळू शकतं. मी इथं थांबणार आहे, कारण मग ह्या ज्या सरावासाठी काय करायला लागणार आहे याच्या संबंधी बुटले सर आपल्याशी बोलतील. धन्यवाद.